आणि ती तुटायला ती तोडायला कित्येक वर्ष जातील, तोपर्यंत सगळं विध्वंस झालेलं असेल. का करता हे पाप? खरं म्हणजे मी गुजराती बांधवांना सांगू इच्छितो की तुम्ही मोदी आणि शहाना अडवलं पाहिजे. उद्या इथले सगळे उद्योग घेऊन तुम्ही गुजरातमध्ये नेत आहात. मग इथे राहणाऱ्या लोकांनी, अगदी उत्तर भारतीय सुद्धा असतील, त्यांच्या मुलाबाळांनी काय करायचं? मराठी माणसाचं तर आहेच, कारण ही मुंबई मराठी माणसाने बलिदान देऊन, बलिदान करून, रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे. आम्ही म्हणजे काही आदनी नाहीत की कोणतरी आमच्यासाठी आलं आणि फुकटची मुंबई आम्हाला देऊन टाकली. ही आमच्या हक्काची मुंबई आहे. आणि हक्काची मुंबई पहिल्या कॅबिनेटमध्ये मी जर काही करेन, म्हणजे मुख्यमंत्री वगैरे भाग वेगळा, पण सरकार म्हणून तर अदानीसाठी अदानीच्या घशात घातलेली मुंबई ही पहिली काढून घेईन. हा कॅबिनेटचा पहिला निर्णय असेल. धारावी करारात जिथे आहेत तिथेच त्यांच्या उद्योगासह घर तर देईनच, पण ज्या जागा अदानीला दिलेल्या आहेत त्या जागांवरती, आणि हे काय आता MMRDA बरोबर काय जे करार केले ना, तो पहिला कचऱ्यामध्ये फेकीन मी. नीती आयोगाला सांगेन तुम्ही तुमचं काम करा, माझ्या मुंबईत यायचं तुम्हाला हक्क नाहीये. MMRDA सुद्धा मी सांगेन, मुंबई महापालिकेच्या हद्दी बाहेर तुम्ही जा, तुमचं काम तिकडे. मुंबई महापालिका ही स्वायत्त आहे. तिच्या अधिकारावरती जर का गदा आणाल तर कदाचित मी MMRDA सुद्धा रद्द करून टाकेन. एवढं कणखरपणाने वागावं लागेल. आणि मुंबईचा आजूबाजूचा जो काही परिसर आहे, ज्याला MMR रिजन म्हणतो, तिथे आपल्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी परवडणाऱ्या किमतीमध्ये घर बांधून दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आज वचन देतोय. ही तुमची मुंबई आहे, ही तुमची मुंबई आहे. कारण मी म्हणजे काय देवेंद्र फडणवीस नाहीये. जो एक उद्योग आपण नागपूरमध्ये आणत होतो, टाटा एअरबसचा, लाज वाटली पाहिजे ना विदर्भाचं आणि महाराष्ट्राचं नाव घ्यायला. आपल्या सरकारने गद्दारी करून का पाडलं? कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. आणि यांना माहिती आहे की जोपर्यंत शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्र स्वप्नात सुद्धा लुटता येणार नाही. पहिलं शिवसेनेवरती घाव घाल. आणि त्यांनी शिवसेनेवरती घाव घातला, पण घाव घातल्यानंतर झालं उलटच. त्यांच्या कपाळातच सोटा बसला. आणि मला अभिमान आहे की आज जिथे जिथे जातोय तिकडे गर्दी उसळते. कारण उद्धव ठाकरे हा एकटा नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांनी दिलेली पुण्यही माझ्या सोबत आहे, माझ्या बरोबर आहे. तुम्ही शिवसेनेवरती घाव घालताय कारण माझा महाराष्ट्र तुम्हाला लुटायचा आहे, माझी मुंबई तुम्हाला खतम करायची आहे. जे माझ्या मुंबईचं महत्व अख्ख्या देशात आणि जगात झालं, अगदी धारावी वाचवल्यानंतर मुंबईचं कौतुक धारावी मॉडेल म्हणून संपूर्ण जगाने केलं, हे यांना बघत नाहीये, पाहवत नाहीये. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक त्या चिता पेटल्या होत्या. भयानक दृश्य होतं, भीषण दृश्य होतं. पण असं दृश्य कधीही महाराष्ट्रामध्ये दिसलं नाही. कारण तुम्ही सगळेजण, महाराष्ट्रातल्या सगळ्या जणांनी जे जे मी सांगितलं ते ते तुम्ही ऐकलं, म्हणून तुम्ही महाराष्ट्र वाचवलात, हे श्रेय तुमचं आहे. मग मुंबईचं महत्व मारतायत, म्हणूनच ती नीती आयोगाच्या ताब्यात द्यायची. मुंबईचं आर्थिक केंद्र, अरे काँग्रेस के साथ गए मनमोहन सिंहानी इथेच ही जी काही बुलेट ट्रेन तुम्ही करताय तिकडे वित्तीय केंद्र देण्याचं मान्य केलं होतं आणि ती जागा सुद्धा दिलेली होती. ते हलकटपणाने तुम्ही अहमदाबादला नेलं. आणि यांचं नियोजन इतकं खोलवर असतं, आपल्याला असं वाटतं की अरे काय यांनी काम केलंय मुंबईसाठी. ही मुंबईचं बुलेट ट्रेन, काय गरज आहे आपल्याला बुलेट ट्रेनची? बुलेट ट्रेनची कोणाला गरज आहे? किती लोक जाणार बुलेट ट्रेननी आणि जाऊन करणार काय? पण बरोबर बुलेट ट्रेनचं स्टेशन हे धारावीच्या बाजूला कसं? का तिकडे मिठागरामध्ये त्याचं तोंड उघडलं नाही बुलेट ट्रेनचं? मग धारावीकरांना तुम्ही इकडे तिकडे फेकून देणार आणि धारावीमध्ये कोण आणणार? अहमदाबादला जाणारी येणारी लोक. कोणासाठी तुम्ही करताय? तसंच ह्याने जे दुसरं नियोजन केलं होतं, मी मुख्यमंत्री असताना
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव, शिवसेना प्रमुखांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकलं. आपल्याला वाटलं अरे काय प्रेम आहे हो यांचं, वा 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 वा. पण त्याच्या मागचा जो नीचपणा होता तो आत्ता कळतोय. कारण राष्ट्रपुरुषाच्या यादीमध्ये कोणत्याही व्यक्तीचं नाव आलं तर त्याचा फोटो आणि नाव हे कोणीही वापरू शकतं. म्हणून हे लुटारू गद्दार मिंधे हे माझ्या वडिलांचं नाव वापरतायत, आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव वापरू शकतात. शरद पवारांच्या बाबतीत तसं नाही, कारण पवार साहेब स्वतः तिकडे राष्ट्रवादीचं नेतृत्व करतायत आणि त्यांनी ते सांगितलं की मग त्यांचा फोटो कोणी वापरू नये. पण इकडे माझ्या वडिलांचं म्हणजे आपल्या हिंदू हृदय सम्राटांचं नाव